मध्ये कुठलीही पोटनिवडणूक ही काही कुठल्याच कुटुंबासाठी ही काही फार आनंदाची नसते. दादा गेल्यानंतरचं इलेक्शन आहे. म्हणजे मलाही आज मतदान करताना विश्वासच बसत नव्हता की आपण दादाला मतदान करत नाहीये. त्याच्यामुळे अर्थातच अनेक वर्ष कुठल्याही घरामध्ये त्या घरातला कुठलाही कर्ता पुरुष हा असा पद्धतीने गेला तर ते दुःख आणि याच्यातून बाहेर पडणं हे अशक्यच असतं. आणि त्यातून दादाला जाऊन अजून 3 महिने पण झालेले नाही आहेत आणि ही पोटनिवडणूक लागलेली आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण आज मतदानासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय आणि एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदान करा अशी विनंती मी करायला आले. 2019 मला साधारण दादांना 1,65,000 लीड होतं. आज मतदान पार पडते. दादा जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकरांना काय साथ असेल की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करायची. साहेब आजारी आहेत बाबांनी स्वतःच ट्रीट केलेलं आहे. बाबा ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्यावर काही चाचण्या चालू आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता. बाबांची इच्छा होती की तरी यावं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यावेळेस उन्हाळाही जास्त आहे. त्याच्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे मग हेलिकॉप्टरनी यायचं का नाही ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं. पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलाय. महिला आरक्षणाच्या संदर्भात संध्याकाळी महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. जे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे. आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ती संतापाची लाट जी दिसते ती बघा, शाळेत मुलं चालली आहेत, कॉलेजमध्ये कोणी चाललंय, ज्येष्ठ नागरिक कुठे वॉकला चाललंय, कोण डॉक्टरकडे चाललंय, कोणी क्लासेसला चाललंय, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललंय. त्याला 1.5-2 तास ट्रॅफिक मध्ये, मग बस असेल, त्याची टॅक्सी असेल, त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं. एवढी महागाई वाढली. अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचंय आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं हे किती योग्य आहे याचे आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकारांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक ह्याचे हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जंबोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं ते तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजे. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊल ठेवता येत. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, हे दुर्दैव आहे. आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून त्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी. त्याच आंदोलनाच्या अनुषंगाने गुन्हा देखील दाखल होण्याची झालाय ना. बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. वेगवेगळे रॅकेट्स समोर येते आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवते. अनेक प्रश्न असताना देखील त्याच्यामध्ये कालच योगायोगाने माझी दत्ता मामा भरणेंची बारामतीत भेट झाली. सांगलीमध्ये असेल किंवा प्रचंड एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे गारांचा पाऊस, अशा दोन्ही गोष्टी ह्या राज्यात होत आहेत. आणि भरणे मामांची माझी सविस्तर चर्चा झाली. भरणे मामांनी मला शब्द दिला, मागच्या वेळेस ही बारामती, दौंड आणि इंदापूरच्या भागामध्ये जेव्हा गारपीट किंवा जास्त पाऊस झाला होता तेव्हा मामांनी स्वतः उतरून कलेक्टर आणि मामांनी मिळून जे पंचनामे केले होते आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होऊन माझी मामांना आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे
की तातडीने ते पैसे मिळावे. आतापर्यंत मामांची सहकार्याचीच भूमिका राहिली आहे. त्याच्यात सातत्य ठेवून आज सांगली साताराही भागात जे प्रचंड नुकसान झालं तिथेही तातडीने न्याय मिळावा. सुप्रियाताईंना महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला कारण त्या वोट जिहादमुळे निवडून आलेल्या आहेत अशा पद्धतीचा गंभीर आरोप आपल्यावर नितीश राणे. लोकशाही आहे, लोक बोलणे का अधिकार. देवेंद्र फडणवीस यांची सभा बारामतीमध्ये झाली. खरं तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अर्थातच त्याचं मी मनापासून स्वागतच करेन, कारण रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून ह्याचा पाठपुरावा करतायत. ऍक्सिडेंट का झाला, कसा झाला, या सगळ्या गोष्टीची अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी रोहित FIR करण्यासाठीही रोहितला 10 राज्यांमध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तर त्या न्याय मिळालाच नाही. दादा एवढा फक्त माझा भाऊ म्हणून नाही, पण ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्याचा ऍक्सिडेंटचा FIR करायला काँग्रेसच्या विचाराच्या कर्नाटका सरकारमध्ये रोहितला जावं लागलं. हे खरंच दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने FIR झाला तो कर्नाटकात काँग्रेस पक्षाने केला आणि त्यानंतर तो इथे ट्रान्सफर झाला. दादा त्या सत्तेचा अविभाज्य भाग आणि महत्वाचा नेता असताना हे झालं. दुर्दैवी आहे, पण उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार काहीतरी करतंय याचं मी मनापासून स्वागत महाराष्ट्र सहकारी बँकेच्या प्रकरणात आता ईडीने रोहित पवारांना क्लीन चिट दिली. सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. सातत्याने ह्या खोटे नाटे आरोप विरोधी पक्षांवर करायचे. मग 2 ऑप्शन, इधर त्रास द्यायचा, जेलमध्ये टाकायचं, नाही तर वॉशिंग मशीन आहेच. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं होतं, मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की बरोबरीचे नेते त्यांना अपेक्षित आहेत या चर्चेसाठी. ठीक आहे, आम्ही साधी कार्यकर्ते आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक विश्वास आणि प्रेम म्हणून या देशाच्या सेवेसाठी आहोत. आता प्रत्येकाला काय वाटते, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. प्रधानमंत्री 2029 नरेंद्र मध्ये मोदी यांचा दहशतवादाचा उल्लेख केल्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली. 24 तासात खुलासा करण्याचे आदेश. माफी मागावं असं त्यांनी सांगितलं. आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का आमच्यावर, आमच्या मोठ्या नेत्यांवर अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात. नियम कायदे हे खरंच दुर्दैव आहे की समान नाहीयेत असं सातत्याने माध्यमांमधून पण येतं आणि समाजात या गोष्टींची चर्चा सारखी होत असते. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या बोलण्यातून येतं की लोकशाही खरंच टिकली आहे का या देशात, हा दडपशाहीच्या दिशेने आपला देश चाललाय अशी एक भीती समाजात दबक्या आवाजात कानावर येते. 2029 मध्ये जय पवार हे देखील खासदारकी पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि त्याबद्दल देखील आता अनेक टॉक्स जे आहेत त्या देखील सुरू झाले असं. कशाच्या? तर सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.